नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. स्टॉक सिलेक्शन इक्विटीमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात कॉम्प्लिकेटेड वाटणारा प्रश्न. कोणता शेअर घ्यावा, कधी घ्यावा, कधी विकावा याच्यापेक्षा सुद्धा जास्त अवघड वाटणारा प्रश्न आहे. मी शेअर घेतला आणि त्याची किंमत खाली आली. माझ्या मित्रांनी तो शेअर घेतला, दुसरा कुठला तरी, त्याची किंमत वाढली. मग पुन्हा मी तो शेअर घ्यायचा प्रयत्न केला, मी घेतल्यानंतर परत त्याची किंमत खाली आली, वगैरे वगैरे असे जोक आपण ट्रेडिंगच्या सगळ्या सोशल मीडियाच्या ग्रुप्समध्ये, चॅनल्समध्ये भरपूर वेळा ऐकले असतील, वाचले असतील. कधी कधी ते आपल्याबरोबर पण घडतात. सो या स्टॉक सिलेक्शनबद्दल आपण आज बोलणार आहे. स्टॉक सिलेक्शन करण्याची एक सोपी आणि खूप प्रॅक्टिकल पद्धत, त्याच्याविषयी आज आपल्याला बोलायचं आहे. सो स्टॉक्स कसे निवडले जातात, तर पॉप्युलर शेअर्स जे असतात, पॉप्युलर स्टॉक्स जे असतात, ज्याच्याबद्दल सगळं जग बोलतं आहे, मग ते अदानी, अंबानी, बिर्ला, टाटा या ग्रुपचे असतील किंवा मग मोठ्या कंपन्या असतील, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, बाटा, हिंदुस्तान युनिलिव्हर, TCS, इन्फोसिस यांची नावं दिसतात. नंतर मग काही लोक अशा असतात की जे अननोन स्टॉक्सच्या मागे लागतात. अननोन स्टॉक्स म्हणजे एकदम जे कोणालाच माहिती नसतात असे शेअर्स शोधून आणतात आणि मग ते बाय सेल करण्याचा प्रयत्न करायला लागतात. कधी कधी किंमत बघून स्टॉक सिलेक्शन केलं जातं. काही लोक म्हणतात खूप महागाचा स्टॉक घेऊन काय उपयोग आहे, मग ते थोडा कमी प्राईसचा, म्हणजे साधारण असं बघण्यात आलं की 500 रुपयाच्या खालचे शेअर जे असतात ते खूप पॉप्युलर असतात आणि साधारण 1,500 रुपयाच्या, 1,500-2,000 रुपयाच्या वरच्या शेअर्सकडे लोक कमी बघतात. 5,000 रुपयाच्या वरचे शेअर्स फारसे कोणी बघत नाही. 10,000च्या वरचे शेअर्स ऑलमोस्ट कोणीच बघत नाही. आणि हे त्याच्या व्हॉल्यूमवरनं तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्ही एखादा महागातला शेअर घ्या, उदाहरणार्थ तुम्ही MRFचा शेअर बघा, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम किती असतं बघा, म्हणजे किती लोक त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतात बघा. ऑब्व्हियसली प्राईस जास्त असले की व्हॉल्यूम कमी होतं, इंटरेस्ट कमी होतो. प्राईस कमी असलं की व्हॉल्यूम जास्त असतो. भारतात सगळ्यात जास्त ट्रेडर्स आहेत 2 शेअर्समध्ये जे वाढतच नाही आहेत. एक आहे वोडाफोन आयडिया आणि दुसरा आहे येस बँक. किंमत दोघांची 10 रुपयाच्या खाली आहे, 10 रुपयाच्या आसपास आहे. येस बँकेची 20 रुपयाच्या आसपास आहे आणि वोडाफोन आयडियाची 10 रुपयाच्या आसपास आहे. सो तो एक प्रयत्न असतो. काही लोक म्हणतात नाही यार, सस्ते वाले शेअर्स में मजा नाही आहे, थोडं अपना भी कोई स्टँडर्ड होना चाहिए ना, मग आपण थोडेसे महागातले शेअर्स बघू. सो असे वेगवेगळ्या पद्धतीने लोक शेअर्स निवडायचा प्रयत्न करतात. कधी कधी मग मी डॉक्टर आहे तर मग मी फार्मा किंवा हॉस्पिटलशी रिलेटेड शेअर्स बघतो. मी बँकेत काम करतो तर मी बँकिंग किंवा NBFC किंवा फायनान्स सेक्टरमधले शेअर बघतो. मी IT मध्ये काम करतो तर मग मी IT किंवा IT रिलेटेड सर्व्हिसेसचे शेअर्स बघतो. हे पण बराच वेळा आपण होताना बघितलं आहे. सो हे सगळं ओके आहे. म्हणजे मुळात म्हणजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची स्टॉक सिलेक्शनमध्ये की चांगला शेअर अस्तित्वात नाही आहे. एकदम फर्स्ट क्लास शेअर, म्हणजे बराच वेळा ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर सुद्धा अगदी असा शेअर शोधायचा प्रयत्न करतो की जो ज्याला आपण म्हणतो ना की फुल प्रूफ असेल, की जो कधी तुम्हाला लॉसच देणार नाही, अशा पद्धतीचा शेअर निवडायचा प्रयत्न केला जातो. पण गंमत अशी आहे की असा शेअर अस्तित्वात नाही आहे. तुमचा त्या शेअरमधला जो परफॉर्मन्स आहे किंवा रिझल्ट आहे त्या हिशोबाने तो शेअर तुमच्यासाठी चांगला किंवा वाईट होणार आहे. हे माझ्या तोंडून बऱ्याच जणांनी भरपूर वेळ ऐकलेला आहे की तुम्ही घेतलेल्या शेअरचा परफॉर्मन्स हा त्या शेअरला किंवा त्या कंपनीला तुमच्या नजरेत चांगला किंवा वाईट बनवतो. म्हणजे अगदी एखाद्याने HALचा शेअर 5,000 रुपयाला घेतला असेल
आता HAL पण त्याच्यासाठी वाईट कंपनी बनली आहे. आपले जे 3 मित्र आहेत दिव्या, दिविज आणि दर्शन, त्यांच्या बाबतीत सध्या तेच घडतंय. दिव्या आणि BELचा शेअर, भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर साधारण 290-300 रुपयाला घेऊन ठेवला होता जून-जुलैमध्ये, अजून तर तिथंच आहे. दिविजनी घेतला टाटा मोटर्स, म्हणाला टाटा मोटर्स चांगला आहे, टाटा मोटर्स घेऊ, 950 रुपयाला घेतला त्यांनी, 100-150 रुपये वाढला, आता 100-150 रुपये खाली गेलाय. दर्शननी अतुल ऑटो घेतला का, तर एक प्रसिद्ध इन्व्हेस्टर आहेत जे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्या होल्डिंगमधला तो शेअर आहे अतुल ऑटो, त्याच्याबद्दल ते बरंच बोलत असतात. तो त्यांनी घेतला 550 रुपयाला, तो पण तिथंच आहे. तर मग आता एक तिघांनाही प्रश्न पडलाय की नेमकं बघायचं काय. म्हणजे दिव्यानी घेतला गव्हर्नमेंट कंपनीचा शेअर, सो गव्हर्नमेंट कंपन्या फॉर्ममध्ये होत्या असं बघून डिफेन्स, गव्हर्नमेंट हे सगळं होतं BELमध्ये, पण शेअर सध्या वाढत नाही आहे. टाटा मोटर्स दिविजनी घेतला, इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ऑटोमोबाईल सेक्टर बूमिंग आहे वगैरे वगैरे, तो आता 150 रुपये खाली आहे. नंतर प्रसिद्ध इन्व्हेस्टर कुठला शेअर घेऊ शकतो, तर तो शेअर घेतला दर्शननी, पण तो पण जिथे आहे तिथंच आहे. मग नेमकं करायचं काय, कोणाचं ऐकायचं, मग त्याच्यावर काही सोल्युशन आहे का. तर एक सिंपल सोल्युशन आहे. आत्तापर्यंत आपण जे काय बघायचं ना स्टॉक सिलेक्शनच्या बाबतीत, तर सगळं ओके आहे, काही त्याच्यात फार चुकीचं असतंच काही नाही, कारण परफेक्ट स्टॉक अस्तित्वातच नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक स्टॉक काही काळापर्यंत वाढत राहतो, नंतर मग काही काळापर्यंत खाली येत राहतो. सो परफेक्ट स्टॉक अस्तित्वात नाही आहे. मग करायचं काय, तर आपण आज बोलणार आहोत सीझनल स्टॉक सिलेक्शनबद्दल. सीझनल स्टॉक सिलेक्शन, आता हे सीझनल स्टॉक सिलेक्शन काय असतं, तर सीझनल स्टॉक सिलेक्शन असं असतं की प्रत्येक सेक्टर त्याचा एक सीझन असतो. म्हणजे असे काही सेक्टर्स आहेत ज्यांचे सीझनॅलिटी त्यांच्या धंद्यामध्ये असणार आहे. काही सेक्टर्स ज्याच्यामध्ये सीझनॅलिटी नाही आहे, त्याच्याबद्दल पण आपण थोड्या वेळाने बोलूया. पण काही सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये ही सीझनॅलिटी असते. म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले आपण वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू करू. सो जानेवारी-फेब्रुवारीपासून आपण सुरू करू. आपल्याकडे जानेवारी ते मार्चच्या पिरियडमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची घटना घडते ती म्हणजे बजेट, जे 1 फेब्रुवारीला आता सादर केलं जातं. मग सीझन कोणत्या शेअर्स आहे, असे शेअर्स की ज्यांना पैसा या बजेटमधनं मिळणार आहे. अशा काही कंपन्या आहेत, असे काही सेक्टर्स आहेत ज्यांचा गिराईक फक्त गव्हर्नमेंटच आहे, दुसरे कोणी त्यांना कुठल्या ऑर्डर्स देत नाहीत. कुठले सेक्टर्स असतील असे, डिफेन्स हे एक सेक्टर आहे, बाकीचे तुम्ही शोधून काढू शकता. एक एक्सरसाइज आहे, एक होमवर्क आहे असं समजूया आपण. सो डिफेन्स सेक्टरला काय होणार आहे, गव्हर्नमेंट बजेटमध्ये ठरवणार आहे की ह्या वर्षी डिफेन्समध्ये किती स्पेंडिंग होणार आहे, आणि मग डिफेन्स रिलेटेड शेअर्स हे त्यावेळेला वाढायला लागतील किंवा त्याच्या आधीच वाढायला लागतं. जनरली दिवाळीच्या आसपास हे शेअर्स वाढायला सुरुवात होऊन जाते हळूहळू. सो ते एक आहे, तो एक पिरियड असतो. त्याच्यानंतर मग मार्चपासून ते साधारण मे-जूनपर्यंत 2 सेक्टर्स आहेत की काय होतं, या मधल्या पिरियडमध्ये सुट्ट्या असतात. सो ट्रॅव्हल टुरिझमचं सेक्टर फॉर्ममध्ये असतं. नंतर अजून काय होतं या पिरियडमध्ये, तर उन्हाळा असतो. सो उन्हाळ्याशी रिलेटेड किंवा समर सीझनशी रिलेटेड ज्या गोष्टी चालणार आहेत, अगदी बेवरेजेसपासून ते AC, फ्रीज, कूलर, पंखे हे सगळं है ना. सो त्याशी रिलेटेड सेक्टर जे असतात त्यांना तिथून चांगला एक्स्ट्रा प्रॉफिट मिळतो. म्हणजे कसं आहे, जास्त धंदा चालतो त्यांचा तिथं. त्याच्यानंतर मग साधारण मेच्या शेवटीपासून सुरू होतो ॲग्रिकल्चर सीझन. सो जो साधारण जुलै-ऑगस्टपर्यंत चालतो. सो ॲग्रिकल्चर सेक्टरशी रिलेटेड शेअर्स तेव्हा चालतात. मग त्याच्यानंतर येतात फेस्टिवल्स. सो आपण भारतात राहतो, सो साधारणपणे जुलै एंड ऑगस्टपासून आपल्याकडचे सगळे फेस्टिवल्स, इनफॅक्ट जगभरातले सगळेच फेस्टिवल्स हे जुलै-ऑगस्टपासून ते जानेवारीपर्यंत येतात. अगदी सगळ्या देशांमध्ये सगळ्या धर्मांचे फेस्टिवल्स हे याच पिरियडमध्ये आहेत. मग फेस्टिवल्स असतात तेव्हा काय असतात, लोक आनंदी असतात. लोक आनंदी असले की काय करतील, लोक गोष्टी विकत घेतील. मग अशा वेळेस कोणत्या गोष्टी विकत घेतील, तर टूथब्रश विकत घेतील का, टूथपेस्ट विकत घेतील का, नाही हो, गाड्या विकत घेतील, घरं विकत घेतील, दागिने विकत घेतील, महागड्या गोष्टी विकत घेतील.
कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा हे सगळे महागड्या गोष्टी विकत घेतील. सो कॅपिटल गुड्स हे सेक्टर त्यावेळेला फॉर्ममध्ये येतं. सो हे झालं सिजनॅलिटीबद्दल. आता या सिजनॅलिटीबद्दल तुम्ही जरा विचार केलात ना तर तुम्हाला स्टॉक सिलेक्शन करणं खूप सोपं जाईल, खूप प्रॅक्टिकल जाईल. कसं आहे, जर एखाद्याला शेअर विकत घ्यायचा असेल तर तो कोणता शेअर विकत घेईल जो लगेच वाढण्याची शक्यता आहे, तो शेअर पहिले चालेल. की जे प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत ते सुद्धा म्हणतील अरे आत्ता या कंपनीला फारसा प्रॉफिट होणार नाही आहे, किंवा नॉर्मल धंदा 12 महिने चालतो, ॲग्रीड, पण प्रत्येक धंद्याचा एक सीझन असतो है ना. म्हणजे जसं दिवाळीचा फराळ करणार आहात तुम्ही, त्याचा धंदा सुरू करणार आहात. आता कसं आहे, पहिले दिवाळीचा फराळ फक्त दिवाळीपुरता मर्यादित होता. आता वर्षभरात कधी पण चिवडा, चकली चालूच असतं. तर तसा धंदा जर का तुम्ही सुरू केला तर मॅक्सिमम मागणी तुम्हाला कधी येणार आहे तर दिवाळीमध्ये. बाकी वर्षभर पण लोक तुमच्याकडनं चिवडा, चकली आणि शेव घेऊन खातील ना, शंकरपाळी पण खातील, सगळं खातील. पण मॅक्सिमम ऑर्डर्स तुम्हाला कधी मिळतील दिवाळीमध्ये. म्हणजे काय, दिवाळी हा तुमचा पीक सीझन आहे. मग ज्या धंद्याचा जो पीक सीझन असतो त्या पीक सीझनमध्ये त्याचा मॅक्सिमम बिझनेस चालतो. मॅक्सिमम बिझनेस चालतो म्हणजे त्यांना अबाव नॉर्मल प्रॉफिट होतो. अबाव नॉर्मल प्रॉफिट झाला की त्याच्या शेअरची प्राईस पण त्याच्याच पद्धतीने पटकन वाढायला मदत होते. सो हा एक खूप सरळ, सोपा, प्रॅक्टिकल मार्ग आहे स्टॉक सिलेक्शनचा. याच्याबद्दल नक्की विचार करा. हे सीझनल स्टॉक सिलेक्शन केलं ना की जे शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतात ना, आता कसं झालं आहे मार्केटमध्ये, जवळजवळ 90% लोक शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायच्याच मागे लागलेले आहेत. आता त्यात चांगलं का वाईट ह्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू शकतो. पण शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये टायमिंगचं महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही शेअर विकत घेतला आणि नंतर पुढचे 4-5 महिने त्या शेअरला कोणी विचारलंच नाही तर मग तुमचे पैसे अडकून बसणार आहेत आणि मग तुम्हाला नवीन ट्रेड घेण्यासाठी फ्रेश कॅपिटल शोधून आणावं लागेल, जे कदाचित मिळणार नाही, किंवा मग मिळालं तरी तुमची इच्छा होणार नाही नवीन शेअर विकत घ्यायची, कारण तुमचे ऑलरेडी पैसे अडकून पडलेले आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर हे सीझनल स्टॉक सिलेक्शन एकदा करून बघा. आणि ह्याचा तुमच्या ट्रेडिंगवर कसा पॉझिटिव्ह परिणाम होतो आहे का नाही होते हे मला नक्की कळवा. मला हे ऐकायला आवडेल तुमच्याकडून. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.